हम्म. तर आता मी तुम्हाला काय सांगितलं, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं की आपण जर खूप साऱ्या व्हॅल्यूजला जर मल्टिप्लाय केलं तर त्याच्यानुसार त्याच्यातून काय होतं की मल्टिप्लिकेशन हे कळलं जातं, मल्टिप्लिकेशन समजून जातं. ओके. खूप साऱ्या संख्येला आपण एका संख्येने जरी मल्टिप्लाय केलं तरी आपलं तिथे काय होतं, मल्टिप्लिकेशन हे होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत, सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. सम्यक, गीतेश, मल्टिप्लिकांट, मल्टिप्लायर आणि प्रोडक्ट, ह्या तीन गोष्टी मल्टिप्लिकेशन मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. मल्टिप्लिकांट काय असतं, जी आपल्याला प्रॉपर संख्या दिलेली आहे. ओके. मल्टिप्लायर काय असतं, ज्याने आपण त्याला गुणणार आहोत किंवा गुणाकार करणार आहोत त्याच्यासोबत. क्लिअर आहे. आणि प्रोडक्ट, प्रोडक्ट काय असतो, ज्या दोन संख्येना किंवा दोन किंवा तीन असतील किंवा एक्सेट्रा, ओके, त्या संख्येला जेव्हा गुणतो आणि त्याची जी व्हॅल्यू, त्याचं जे आन्सर येतं, ती आन्सर म्हणजे काय असतं, आपला प्रोडक्ट असतो. ओके. ह्या गोष्टी क्लिअर लक्षात ठेवा. ठीक आहे, सगळ्यांना समजलं तर पुढे जायचं का? सांगा मला, पुढे जायचं का आपण? येस, नो? ओके. आता हे कोण वाचेल? सम्यक. अनम्यूट करायचं बाळा आणि रीड करायचं फास्ट. The time table up to 9 must be memorized memorized for मेमोराइज. the मेमोराइज. medu- medulla for the multiplication open at to be actu- to accurate accu- accurate multiplying any number by zero or multiplying सम्यक, तू इंग्लिश zero. मीडियमचाच आहेस ना? इंग्लिश मीडियमलाच Yes, आहेस ना? ओके. थोडं yes, वाचण्यामध्ये आपलं फास्ट पाहिजे बाळा. ओके. जरा प्रॅक्टिस करायची. क्लिअर आहे? yes. हम्म. ओके, थांब. रेया, Yes, अनम्यूट ma'am. Good करायचं. evening. व्हिडिओ ऑन करायचं बाळा, कॅमेरा ऑन पाहिजे. हम्म. Yes, ma'am. वाचा. Important about multiplication. First, the times table up to 9 must be memorized for the multiplication operations to be accurate. Second, काय कळालं multiplying याच्यातून? any number फर्स्ट पॉइंट मधून काय कळालं? म्हणजे म्हणजे जो 9 हा टेबल मध्ये हा. मेमोराइज झालेला असतो, पण तो मल्टिप्लिकेशन ऑप्शन मध्ये तो हम्म. ऑपरेशन मध्ये accurate असतो. म्हणजे म्हणजे मॅम आपण आता जर द टाइम्स टेबल ऑफ 9 हम्म. म्हणजे 9 टाइम्स द टेबल हम्म. मस्ट बी मेमोराइज हम्म. फॉर द मल्टिप्लिकेशन ऑपरेशन्स. हा मेमोराइज असतो मल्टिप्लिकेशन ऑपरेशन्स मध्ये हम्म. त्याला ऍक्युरेट करण्यासाठी. ओके. कोणाकोणाला समजला हा पॉइंट? समृद्धी, काय येईल बाळा? मॅम मला नाही कळालं त्या. रीड केला तू? हो, वाचलं मी. हम्म. काय वाटतं तुम्हाला, काय असेल? हम्म. मॅम सांगा ना तुम्ही. ओके. वाचलं तुम्ही? वाचलंय तर ना क्लिअरली? हो मॅम, वाचलं मी, क्लिअर वाचलं. हा. मी समृद्धी तुला विचारलं कारण तू ह्याच्यामध्ये लिहिलं होतं ना बाळा,
कॅन आय रीड मॅम? मला वाटलं तुला मॅम समजले म्हणून. हा. आणि सगळ्यांना सांगते तसं खूप सारे सिम्बॉल वगैरे तुम्ही टाईप करू नका, कारण तुमचा त्यामध्ये वेळ वाया जातो. मी पहिल्या डेज पासून पण तुम्हाला सांगते. ओके. ज्यांना मला रीड करायला लावायचं मी त्यांना सांगणारच आहे. आणि ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन असेल, ज्यांचं अॅक्युरसी असेल क्लासमध्ये, त्यांना मी विचारेल. इथून पुढे लक्षात ठेवा. ओके. तर सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. यशोधन, तुला मी 1-2-3 वेळा तुला पण मी काल परवा हे केलं होतं, पण तू वाचत नाहीयेस बाळा. ओके. आणि मी जेव्हा अनम्यूट करायला लावते तेव्हा तू अनम्यूट होत नाहीयेस. क्लिअर आहे या सगळ्या गोष्टी सगळ्यांना? त्यामुळं अजिबात चॅटबॉक्स मध्ये सारखं टाईप करायचं नाही. खरंच तुम्हाला मी जर विचारलं नसेल, त्यांनी एखाद्या वेळेस विचारलं तर ठीक आहे. क्लिअर आहे? मॅम सेकंड नंबर रीड करू? मॅम आता सेकंड क्लिअर आहे का नंबर रीड सगळ्यांना? करू? मॅम ते एकदा याचं समजावून याचं मिनिंग सांगू सांगाल? द्या मला. याचं मिनिंग सांगू द्या, मग मी तुम्हाला सांगते. मॅम त्याच्यानंतर मी वाचेन. ओके, चालेल. The times table up to 9 must be memorized for the multiplication operation to be accurate. म्हणजे तुम्हाला काय म्हणते, जे तुमचे टेबल्स आहेत ना 9 पर्यंतचे, 9 पर्यंत टेबल माहिती आहे सगळ्यांना? समृद्धी हो मॅम, येतात येस नाही मॅम. तर. माहिती आहे ना? हो. येस. कोणाकोणाला माहिती आहे? सगळ्यांना टेबल पाठ आहेत का? हो मॅम, पाठ आहेत. तर ते काय होतं, आपल्याला मेमोराईज असतं ते. क्लिअर आहे? म्हणजे 9 पर्यंतचे जे टेबल असतात ते आपल्याला शक्यतो आपल्या लक्षात राहतात. क्लिअर आहे रेया, समृद्धी? येस मॅम. बरोबर ना? म्हणजे येस मॅम. सगळ्यांना जरी तुम्हाला झोपेत विचारलं तरी तुम्हाला ते येऊ शकतं. पण त्याच्या पुढचं जे आहे, तर ते तुम्हाला काय करायचं, 10च्या पुढचे जे टेबल्स असतात ते शक्यतो कोणाकोणाला लक्षात राहतात किंवा नाही. तर जे 9 पर्यंतचे टेबल असतात ते तुम्हाला मेमोराईज पण असतात, म्हणजे लक्षात तर असतात, पण तुम्हाला ते अॅक्युरेटली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशासाठी? मल्टिप्लिकेशनचे ऑपरेशन करण्यासाठी. कारण आता बघा, जर तुम्हाला मी म्हटलं, आता खाली जे तुम्हाला एक मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल दिसतात, 25 × 0, तर तुम्हाला तिथे टेबल माहित पाहिजे ना? किंवा 25 × 9 असेल, 9 × 2 किती येईल हे तुम्हाला माहित पाहिजे ना? क्लिअर आहे 18. बाळांनो? हा. तर हे तुम्हाला माहित पाहिजे ना, एक बेसिक गोष्ट. तर त्यांनी काय म्हणतात की हे तुम्हाला माहित पाहिजेत ह्या गोष्टी, आणि जरी माहित असतील तर ते तुम्हाला अॅक्युरेटली तुम्हाला ते मल्टिप्लिकेशनच्या ऑपरेशन मध्ये तुम्हाला ते युज करायचे आहेत. क्लिअर आहे बाळांनो? आता हो, समजलं? येस कळालं. मॅम. कळालं. आता सेकंड पॉइंट समृद्धी मॅम, वाचेल. हा, हा. बोल बाळा समृद्धी. Multiplying any number by 0 or multiplying 0 by any number gives the product 0. वाचलं मॅम. मल्टिप्लाइंग एनी नंबर बाय 0 और काय म्हणते तिथे? मल्टिप्लाइंग Or multiplying 0 0. by any number gives the product 0. मॅम त्याचं मीनिंग सांगू? हा, कोणाला येतो मिनिंग? मला येतं मॅम. हा, बोला. मॅम म्हणजे आपण एखाद्या नंबरला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचं प्रोडक्ट म्हणजे आन्सर आहे ना 0च येतं. आणि जरी 0 ने एखाद्या नंबरला आपण मल्टिप्लाय केलं तरीही त्याचं आन्सर 0च येतं. बरोबर. म्हणजे काय असतं, आता इथे बघा काय म्हणतंय, मल्टिप्लाइंग एनी नंबर बाय 0 और मल्टिप्लाइंग 0 बाय एनी नंबर यूज द प्रोडक्ट 0. म्हणजे आता इथे 2 तुम्हाला एक्झाम्पल दिसतात. म्हणजे तुम्ही मल्टिप्लिकांडला जरी 0 न मल्टिप्लाय केलं किंवा मल्टिप्लायरला जरी 0 न मल्टिप्लाय केलं तरी तुमचा आन्सर काय येणार आहे? 0. क्लिअर आहे? हे रूल 0. लक्षात घ्या आणि लिहून ठेवा तिथे. लिहून ठेवायचं, सगळ्यांनी लिहून ठेवायचं नोटबुक मध्ये. मी उद्या विचारणार आहे, उद्या किंवा परवाचा जो क्लास होईल ना, सगळ्यांना मी हे रूल विचारणार आहे. आणि 9 पर्यंतचे टेबल हे सगळ्यांचे पाठ पाहिजेत. मॅम आता ते बघा पण विचारणार. मराठीमध्ये बघा, मध्ये तुम्हाला एकदा क्लिअर करते. जेव्हा आपण आपण एखाद्या संख्येला आपण गुणाकार करतो किंवा मल्टिप्लाय करतो ना, तर त्याला जरी आपण मल्टिप्लाय केलं 0 ने, तर त्याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 0. आणि जर 0ला जरी कोणत्याही अदर संख्येने, कोणत्याही एनी नंबरने जरी आपण मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर काय यायला पाहिजे? 0. हे तुम्ही लक्षात घ्या. खूप सारे वर्ल्ड प्रॉब्लेम्स ह्याच्यावर येतात आणि तुम्ही काय करता, 0 × 5 येईल, असं होतं कधी कधी. ओके.
कन्फ्युजन मध्ये होतं हे. त्यामुळे हे रूल जर तुम्ही लक्षात ठेवलात ना, तुम्हाला मल्टिप्लिकेशन खूप इझी जाणार आहे. मॅम मॅम तुम्ही बोल. जरा फर्स्ट क्वेश्चन परत एकदा एक्सप्लेन कराल का? कोणता फर्स्ट क्वेश्चन बाळा? क्वेश्चन नाही आहे इथे. मॅम सॉरी फर्स्ट पॉइंट. ओके, आता बघ, टेबल जो 9 पर्यंतचा असतो, 9 पर्यंतचे अप टू 9 म्हटले ना, तर मस्ट बी मेमोराइज. तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचे. ओके, फॉर दी मल्टिप्लिकेशन ऑपरेशन टू बी अॅक्युरेट, म्हणजे मल्टिप्लिकेशनचे ऑपरेशन जे असतात, म्हणजे जे काय वर्ड प्रॉब्लेम्स असतात, तर ते तुम्हाला अॅक्युरेट येण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, कमीत कमी 9 पर्यंतचे टेबल हे तुम्हाला आठवता तरी यायला पाहिजे, किंवा अॅक्युरेट तुम्हाला माहित पाहिजे. 9 इंटू 2 किती, 2 इंटू 9 किती, 2 इंटू 5 किती. ओके, क्लिअर आहे? हा मॅम, थँक्यू. हा, आता समजले सगळ्यांना पॉइंट? हा, हो. तर हे 0 to 9 म्हटलं तरी चालेल, किंवा 1 to 9 पर्यंतचे जे टेबल आहेत तुम्हाला ते सगळे क्लिअर पार्ट पाहिजेत. त्याशिवाय तुम्हाला, आणि येईलही तुम्हाला म्हणजे ऑपरेशन येतील पण तुमचं अॅक्युरेटच आन्सर येईल ह्याची शाश्वती नसते, बरोबर? त्यामुळे तुम्हाला तिथपर्यंत जरी तुमचे पाढे पाठ असतील टेबल्स, तरी तुम्हाला ते इझी जाऊ शकतं. आणि दुसरा पॉइंट आहे, जर तुम्ही एखाद्या संख्येला 0ने मल्टिप्लाय करता किंवा 0ला एखाद्या संख्येने मल्टिप्लाय करता, तर तुमचा आन्सर काय यायला पाहिजे, प्रोडक्ट विल बी 0. ओके, हा. आता बघा, त्याच्यानंतर काय दिलंय, मल्टिप्लाइंग 1 बाय एनी नंबर और मल्टिप्लाय एनी नंबर बाय 1, प्रोडक्ट इज द नंबर इटसेल्फ. कोणाकोणाला कळालं? आता बघा इथे काय मॅम म्हणते. मला पण समजलं. आता बघा, जर तुम्ही 1ने कोणाला मल्टिप्लाय केलं, किंवा कोणत्या संख्येला तुम्ही 1ने मल्टिप्लाय केलं, किंवा 1ला तुम्ही कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं. आता इथे फर्स्ट जो एक्झाम्पल आहे 50 इंटू 1, आता इथे काय केलं, 50ला 1ने मल्टिप्लाय केलंय, तर आन्सर काय येतं, 50. म्हणजे जे आहे, जी संख्या आहे तेच आन्सर येणार, जर तुम्ही 1ने मल्टिप्लाय करत असाल तर. ओके, आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, 1 इंटू 25 केलं, म्हणजे 1ला जरी तुम्ही कोणत्याही दुसऱ्या संख्येने मल्टिप्लाय केलं, तर व्हॅल्यू काय येते, ज्याने मल्टिप्लाय केलं 1ला तीच व्हॅल्यू येणार. क्लिअर आहे? हो मॅम, कळालं. खूप खूप महत्वाचे आहेत हे पॉइंट्स. तुम्हाला बेसिक वाटेल, हे लिहून घ्या तुम्ही नोटबुक मध्ये. जेव्हा तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल ना, तुम्हाला खूप इझी जाणार आहे बाळांनो. हे तुम्ही तिथे लिहून घ्या, शॉर्टकट मध्ये जरी लिहिलं, 1ने याला मल्टिप्लाय केलं तरी तीच संख्या येणार आहे, किंवा 1ला दुसऱ्या संख्येने मल्टिप्लाय केलं तरी तीच संख्या येणार आहे. क्लिअर आहे? आता समजा 25 आहे, तर इथे 75 घेतलं, तर मला सिद्धी बडवे सांगेल की आन्सर काय येईल. 75 इंटू 1 जर केलं आपण, जर आपण 75 बाय 1 केलं तर 75 आन्सर आहे. आणि 1ला 75 केलं तर 75 येईल. क्लिअर आहे? रूल कळला बाळा? हो. आणि हे नोटबुक मध्ये तुम्ही, जरी तुमचं जे मेन महत्वाचं नोटबुक असतं ना, जे ते तुम्ही रिव्हिजन करता, त्याच्यावर जरी लिहून ठेवलं, तरी तुम्हाला पुस्तक उघडून प्रत्येक गोष्ट बघायची गरज नाही. तुम्हाला तेवढं जरी नोटबुक शॉर्टकट मध्ये लिहून घेतलं ना, तुम्हाला परीक्षेच्या वेळी खूप इझी जाणार आहे. तुम्हाला क्लिअर होणार आहेत गोष्टी. क्लिअर आहे? हो, ओके, समजलं. आता बघा, त्याच्यानंतर इथे काय दिलंय, 54,000 इंटू 120 इन सच केस. सॉरी हा, ओके, रणवीर अनम्यूट करायचं बाळा. येस मॅम. रीड करायचं बाळा. 24,000 multiply 1020 in such a अरे 1020 कहाँ पे है बाळा? 54 नाही मॅम ते 54,000 हा, मॅम सॉरी, चुकून झालं माझ्याकडून. 54,000 इंटू 120 इन सच अ केस. आता इथे काय दिलंय बघा, या दोन्हीची मल्टिप्लिकेशन केली, तर तिथे काय म्हणतंय, काउंट द झिरो. मॅम मी सोडून दाखव.
ऐक ऐक बाळा, इथे रूल आहे, इथे सोडवायचं नाही आपल्याला. आपल्याला इथे आन्सर सहित दिलेला आहे. आन्सर दिसतंय तुला खाली? येस. हा, तर इथे आरोही बाळा काय झालंय, प्रॉब्लेम काय आहे का? असं का बसली बाळा तू? समजत नाहीये का? नो मॅम, मी तेच बघत होते, आज नवोदयचा क्लास नाही झाला आणि ते लिंक वर पण 7 PM दाखवत होतं. ओके, तू असं बसली असं जसं काही काहीतरी थोडस प्रॉब्लेम आहे. नो मॅम, मला कळतंय ना? येस मॅम. तर आता बघ, इथे आरोही लक्षात घे, इथे काय दिलंय, काउंट द झिरोज इन द मल्टीक्लांट अँड मल्टिप्लायर, देन ऑल इन द प्रोडक्ट, ऍड इन ऑन, त्यांना काय करायचंय, राईट देम इन द प्रोडक्ट, देन मल्टिप्लाय द अदर डिजिट. म्हणजे आता बघा, इथे काय दिलंय, 54,000 दिलंय आणि 120 दिलंय. क्लिअर आहे? तर 120चं झिरो आणि म्हणजे मल्टिप्लायरचं आणि मल्टिक्लांटचे जेवढे झिरो आहेत तुम्हाला तिथे पुट करायचे खाली आन्सर मध्ये, जेव्हा प्रोडक्ट तुम्ही करता. तर तिथे पुट केल्यानंतर किती झिरो येतील? 4 झिरो येतील की नाही? 54चे 3 आणि 120चे 1. क्लिअर आहे? ते 4 झिरो तुम्हाला लिहून घ्यायचे आणि लिहून घेतल्यानंतर काय करायचंय, 12 राहतं आणि वरती 54 राहतं. तर त्याला तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय. 12 इंटू 4 किती ते लिहायचंय आणि त्याच्यानंतर 12 इंटू 5 किती येईल. आता 12 इंटू 4 किती होतं? 48. क्लिअर आहे? 48 झालं तर 8 आपण खाली लिहितो, 4 काय राहिला, 4 आपण 5च्या वरती लिहिणार. नंतर 12 इंटू 5 60, 60 प्लस 4 64. क्लिअर आहे का आन्सर हे? हा मॅम. आरोही? येस मॅम. हा, समजलं? पॉइंट कळाला? येस. म्हणजे आता बघा, तुम्हाला एक देते, सगळ्यांनी मला आन्सर सांगायचंय हा चॅट बॉक्स मध्ये. मी एक तुम्हाला क्वेश्चन देणार आहे. सगळे रेडी आहेत? येस. हम्म. 1 2 9 0 0 इंटू किंवा मल्टिप्लाय बाय, आन्सर काय येईल मला सांगायचं पटपट. आणि आपली मीटिंग क्लोज होऊ शकते, तर डबल जॉईन करायचे. ओके? अरे या डाऊट काय आहे सांगायचं? मॅम, आपली जी हम्म? क्लास आहे ना, काय तर मग काय 7 बाळा? o'clockला चालू झालाय ना, हो हो. 7 o'clockला चालू झालाय ना. हा हा. मग तर मॅम ते 7 to 8 o'clock होणार आहे की 8:30 ला संपणार आहे? 8:30 ला संपणार आहे आपला क्लास. ठीक आहे, थँक्यू. हम्म. मॅम, तुम्हाला काहीतरी डाऊट? स्पृहा बोल बाळा. मॅम, मॅम तुम्ही आता काय घेतात? आज मल्टिप्लिकेशन घेते बाळा मी. ऍक्च्युली मी आता जॉईन झाले, बाहेर गेलते, तर मी आता ओके. काय करू? म्हणजे मी हे सगळे क्वेश्चन्स लिहू का टेक्स्टबुक मधून क्वेश्चन्स हे करून? नाही, काही लिहायचं नाही बाळा, मी फक्त एक्सप्लेन करते तुम्हाला मल्टिप्लिकेशन काय असतं, मल्टिप्लिकंट काय आहे, मल्टिप्लायर काय आहे. आणि आता बघ, इथे जो दिसतोय तुला पॉईंट, 4th पॉईंट आपला चालू आहे. तर इथे काय म्हणताय, इथे 2 आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर त्यांनी काय म्हणतात की जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करत असता, तर जेवढे तुम्हाला मल्टिप्लायरला आणि मल्टिप्लिकंटला जर जेवढे झिरो येतात तेवढे तुम्ही आन्सर मध्ये पहिले पुट करायचे आहेत. आणि नंतर राहिलेले जे डिजिट आहे, आता इथे त्याच्यानंतर डिजिट काय राहतात, 12 आणि 54 राहतात. क्लिअर आहे? तर 12 ने ठीक आहे. 54 ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तुमचं आहे ते होल आन्सर येऊन जाईल. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक समजतंय का, ह्यासाठी इथे एक आन्सर म्हणजे क्वेश्चन दिलेला आहे, ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आणि मला आन्सर सांगायचं. मॅम, 10 crore नंतर अब्ज असतं का? 10 crore नंतर अब्ज असतं ना? येस बाळा. मॅम, मग माझा आन्सर आलेला आहे. कोणाचा आलाय आन्सर? समृद्धी. ओके, काय आलं बाळा आन्सर? 2 अब्ज 96 crore 70,000. 70? 70,000.
70,000 येईल या 70 लाख येईल? युनिट 10, 100,000, 100 lakh, 10 lakh, crore, 10 crore. नाही मॅम, थांबा. टू अब्ज 96 crore 70 lakh. ठीक आहे. आले सगळ्यांचा आन्सर हे? 1 मिनिट हा, मी चेक करते. 2 अब्ज 96 crore 70 lakh. बरोबर, क्लिअर आहे बाळा, करेक्ट आहे. मे बी मला वाटतं यशोदांचं 7च्या जागी 2 झाले का यशोदन? हो मॅम. एकदा चेक करा बाळांना आन्सर. ओके, क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला समजलंय तर आहे ते. तुम्हाला काय करायचं, फक्त मी ह्याच्यासाठी दिलंय, तुम्हाला काय आन्सर ह्याच्यासाठी दिलं नव्हतं. फक्त तुम्हाला कळते का, म्हणजे 0 पुट करायचे. क्लिअर आहे. आता बघा इथे 6 0 आले तर 6 0 तुम्ही पुट केलं आणि त्याच्यानंतर 23 ने 129 ला मल्टिप्लाय करायचं होतं. क्लिअर आहे सगळ्यांना आता? येस मॅम. हम्म. त्याच्यानंतर बघा इथे काय म्हणतोय, गीतेश अनम्यूट करायचं. Yes, miss. हा, रीड करायचं बघा. Miss, fifth वाला question. येस बाळा. When we multiply digits in the units place of the multiplicand and multiplier, the same digit repeats in the product of unit place. Example, 342 multiplied by 24. There is only one digit. Sixth, if the word of is found, carry out multiplication. वन मिनिट. चिन्मय आणि सिद्धी, काय प्रॉब्लेम आहेत बाळा? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता का तुमचे प्रॉब्लेम? कारण सगळ्यांना म्यूट करत गेलं तर, अनम्यूट करत गेलं तर खूप वेळ जाईल बाळांनो. एकदा तुम्ही बघा, तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये ट्राय करा प्रॉब्लेम काय येतो ते